सर, शुभ संध्याकाळ मित्रांनो. कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक 2020 या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी अंतिम फेरीतील हा सामना आपण पाहणार आहोत. विलासमूर्ती राणाल आणि गावदेवी वेळे या दोन संघामध्ये. मी सन्माननीय यशवंतजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करायची. एका बाजूला जय गावदेव क्रीडा मंडळ वडूनगर आणि एका बाजूला निलेश दादा जोशी. तर 5 सामना असेल. जय गावदेव असं म्हणणं आहे विलासमूर्ती राणा संघाच्या. नक्कीच विलासमूर्ती राणा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल, निर्णय काय असेल? यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण ओपिनियन घेत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. मित्रांनो, आजच्या या दिवसातील पहिल्या दिवसातील शेवटचा सामना विलासमूर्ती राणा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेले आहे गावदेवी वेळे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तर जाऊया आपण या शेवटच्या सामन्यात समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि ओमकार शेट्टे, योगेश चिकणे उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ते सामनावीर आपण देऊया अनिकेतला. वेल बॅटिंग बट नॉट वेल बोल्ड. सामनावीराचा पुरस्कार तिथे दिला जाईल सन्माननीय किसनजी पाटील जे आमचे गेस्ट आहेत त्यांच्या शुभ हस्ते अनिकेतला देतो आम्ही हा सामनावीराचा पुरस्कार. त्यानंतर गिफ्ट देखील आहे. ही भिवंडीची परंपरा या स्पर्धेमध्ये देखील. जयदास पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयदास पाटील यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार देण्यात येत आहे. सामना सुरू होईल. पहिल्या सत्रासाठी आपण या ऐकू चिकणे ब्रदर्सला. नंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच या स्वागत आहे आपलं. तर थोडेसे चेंजेस सुरुवातीच्या काही षटकांसाठी या पण ऐकू. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना. व्हॉइस ऑफ पायगाव. पायगाव हे नाव ज्यांनी आपल्या समालोचनांना भरपूर लांब पोहोचवलं. पण आता पायगाव म्हटलं तर सध्याच्या घडीला तुम्हाला एकच नाव आठवतं सर, मला त्या विभागातील दीपक मडवी, हर्ट ऑफ भिवंडी. बट सध्याच्या घडीला काल एक व्हिडिओ मी GTCच्या पेजवरती पाहिली. समीर तांगडीला बाद केल्यानंतर ती व्हिडिओ देखील भरपूर व्हायरल झाली चारगाव प्रीमियर लीगमधली. आणि समीर तांगडीबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच त्यांना ST स्पोर्ट्स नावाचं स्पोर्ट्स शॉप देखील ओपन केलं आहे. जर आवर्जून तुम्हाला स्पोर्ट्स इक्विपमेंट्स काही हवे असतील तर ST स्पोर्ट्स शॉपला भेट द्या. कमी दरामध्ये तुम्हाला चांगल्या नक्कीच क्वालिटी वस्तूज तुम्ही तिथनं कॅरी करू शकता, खरेदी करू शकता. सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सामना सुरू होईल. आपण या ऐकूयात आपण गवळी सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद ओंकार शेट्टे. पुन्हा जाऊया. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे मित्रांनो. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक 2020 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी या स्पर्धेची वन मॅन शो सर्वा निलेशजी जोशी त्याचबरोबर जय गावदेव वडूनगर यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि सर आपण चर्चा करत होतो समीर तांगडीच्या ST स्पोर्ट्स बद्दल. समीर तांगडीची आपण एक स्पर्धा देखील पाहतो अबू स्पोर्ट्स खाडी, तिथे देखील त्याचं भरपूर मोठं योगदान असतं. बट या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर या स्पर्धेच्या ज्या सगळ्या टी-शर्ट्स आहेत ना, ज्या जर्सीज आपण आकर्षक आणि सुंदर ज्या ड्रेस कोड पाहतोय विथ कलर कॉम्बिनेशन त्या देखील ST स्पोर्ट्समधून आलेत. त्याबद्दल देखील आपण समीर तांगडीचं कौतुक करू आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी देखील आपण आपले निलेशदादा जोशी, राजेशदादा पाटील आणि पूर्ण जय सुनाई वडूनगर आणि त्याचबरोबरीनं जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण त्यांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. जाऊया मॅचमध्ये. नक्कीच ओंकार शेट्टी, सध्या जी स्पर्धा चालू आहे पाये या ठिकाणी चारगाव प्रीमियर लीग ही संकल्पना सुद्धा समीर तांगडी, दीपक मडवी, प्रवेश देवळीकर या तिघांची संकल्पना आहे. सध्या अतिशय नाईट स्पर्धा सुरू आहे. आज अंतिम दिवस आहे. जाऊया आपण मैदानावर. पण मी तुमचं आणि धुमा सरांचं कौतुक करेल. काल देखील डे टुर्नामेंट करून तुम्ही तिथे नाईट टुर्नामेंट कव्हरेज करत होता जवळजवळ रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत. हॅट्स ऑफ यू. क्रिकेटसाठी डेडिकेशन असतं कारण याच मायक्रोफोननं याच आवाजानं आपल्याला दिलेली एक ओळख आणि हा मानसन्मान असतो. चिराग माळी पहिलं षटक. भीमर चेंडू आहे. भीमर चेंडू अतिशय फलंदाजाला जखमी करण्याच्या इराद्याने हा चेंडू फेकलेला होता पण त्याने शिक्षा दिली. भीमर चेंडू
नो बॉलचा इशारा, त्याबरोबर फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्रीट. पहिला चेंडू अतिशय वेगात आणि बीमर चेंडू, आणि असं संबोधलं जातं की हा चेंडू फलंदाज जखमी करण्याच्या इराद्याने हाताळला जातोय, खास करून लेदर क्रिकेटमध्ये. चिराग माळी लॉंग रन अप, वेगवान गोलंदाज. यावेळी मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्ण चकित धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला. जमलन बघा खेळाडू सार, जमलन बघा खेळाडू सार, क्रिकेटचा महोत्सव आयला. कुंतीबाई हा चषक आयला, 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 कुंतीबाई. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे बाद झाले. गोल्डन डकवर धावबाद झालेला आहे कुलदीप. कुठल्याही प्रकारचा चेंडू न खेळता कुलदीप हा शून्यावर बाद झालेला आहे. डायमंड डकवर बाद झालेला आहे खरं तर कुलदीप, आणि तर राजन आलेला आहे. अतिशय सुंदर वातावरण ओंकार शेटे. असं वाटते की माथेरान आणि महाबळेश्वरचा आस्वाद, असं वाटते की माथेरान आणि महाबळेश्वरला आहो की काय. सुंदर आल्हाददायक वातावरण. नहीं, कारण अच्छा मध्ये मध्ये क्लाइमेट मध्ये पावसाच्या सर हलक्या एकच सरी म्हणावं आल्या. लागेल, एक गरम चाय की प्याली हो और कोई उसको पिलाने वाली हो. हा चेंडू मात्र चेंडू हवेत आहे आणि दुसरा धक्का बसतोय. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे, क्रिकेटचा महोत्सव आयला. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते चिराग माळीद्वारा. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चिराग माळीने अतिशय चांगली गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी केली होती, ज्यामध्ये गोरसे संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. आणि ह्यावेळेला सुद्धा एक दमदार सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून एक फलंदाज बाद केला, एक धावबाद करण्यामध्ये यश आलेला आहे. धावसंख्या मात्र 1. चिराग फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि प्रयत्न चांगला केला होता, मात्र झेल घेता आलेले चेंडू अडवण्यात मात्र यश आलेले. फक्त एकच धाव, धावसंख्या झालेली 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातला आपण हा शेवटचा सामना पाहतोय, गावदेवी विहेळे विरुद्ध विलासपती राहणार. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 2. काय गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आता आपण या षटकामध्ये चिराग माळे याने एक फलंदाज बाद केलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच बाळा इकारे यांचा इशारा येतो वाईट बॉल. थोडासा आपल्या वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये भरकटतोय चिराग. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होते 3. 2 बाद 3 गावदेवी विहेळे संघाची धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. पुन्हा अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. लाईन, लेंथ, चेंडूचा वेग, या तिन्ही गोष्टी चिराग माळी याच्या गोलंदाजीवर बघायला मिळते. व्हेरिएशन बघायला मिळते. चिराग याला फुलटा चेंडू, खेळलेला चेंडू जाते स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे.
मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. मुंबईच्या किनारी अगं मार्टिन कोहली हरल्यानं कोहली चल जाऊ बाजारी शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र डाबाला थोडासा आकार येतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पण मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता चिराग माळे यांनी मिळवलेली आहे. 1/7. गोलंदाजीसाठी तो नितीन येतोय. शॉर्ट रनअप. याला फटका खेळलेला आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. सहज सोपा सुंदर झेल शॉर्ट कव्हरला. आहे आयोजन गावदेव संघाचं आहे वळून नवघर गावाचं आहे आयोजन गावदेव संघाचं आहे वळून नवघर गावाचं फलंदाजाची करून दांडी गुल फलंदाजाची करून दांडी गुल गोलंदाज ठरतय पॉवरफुल. तिसरा फलंदाज बाद झालेला अनिकेत बाद झालेला एक सहज सोपा सुंदर झेल शॉर्ट कव्हरला घेतला होता. आता मात्र खेळण्यासाठी येतोय विजेंद्र. 3 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद झाला होता तो कुलदीप आणि त्यानंतर राजन आणि त्यानंतर अनिकेत. राजन याला मात्र ही स्पर्धा चांगली नाही कारण आपला प्रभाव त्यात दाखवता आलेला नाही आहे. नितीन यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमापार षटकार. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. 13. नितीन यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून जातोय. अतिशय वेगवान चेंडू हाताळलेला होता. नितीन याचं वैशिष्ट्य आहे की मसल गेंदबाज म्हणजे ज्याला संबोधलं जातं की जागेवरनं शॉर्ट रनला गोलंदाजी करतोय आणि खास करून शोल्डरचा जास्तीत जास्त वापर करतोय. पाहू शकता आपण गोलंदाजीमध्ये. हा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय. तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती 14. 3/14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. गावदेव वेळे संघाची धावसंख्या झाली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 14. 3/14. नितीन थोडं क्षेत्ररक्षक बदल करतोय. जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे थोडासा वाईडिश येतोय. यानंतर शॉर्ट बॉल फायदा उचलता आलेला नाहीये. निर्धाव कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 14. 3/14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय नितीन. जवळपास 7 ते 8 पावलांचं रनअप. शॉर्ट रनअप. हा आता फोर्स केलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या होते 15.
गावदेवी वेळेत संघाची धावसंख्या 3-15. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-15. अजून एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण पहिली जी 2 षटके होती मॅन्डेटरी पॉवर प्लेची होती. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण दिवस लहान आहे मित्रांनो. फक्त तुम्ही 6 वाजेपर्यंत खेळू शकता आणि आजचं वातावरण जर बघितलं कदाचित 15 मिनिटे लवकर खेळ थांबावा लागेल. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आपण जो सामना पाहतोय आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक 2020. आणि एक चांगला निर्णय मला असं वाटते की चिराग माळी, कारण पहिल्या 2 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली हे बघितल्यानंतर कंटिन्यू ठेवलेला आहे चिराग माळी याने. निलेश आणि विजेंद्र अशी ही जोडी खेळपट्टीवर, बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. चिराग माळी वेगवान गोलंदाज, राईट आर्म. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे आणि एका धाव्याने धावसंख्या झाली 16. आता मात्र विजेंद्र येतोय. डावखुरा शेलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे विजेंद्र. तीन बाद 16 अशी धावसंख्या आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. याला मात्र स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. निर्धाव. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 16. 3 बाद 16. चिराग, याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 20. 3 बाद 20. पुन्हा एकदा चिराग माळी. यावेळेला आता पुन्हा फटका ड्राईव्ह केले. चेंडू सरळ जाते मिड ऑफ कॉर्नर. डीप मिड ऑफला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी विजेंद्रयास मिळते आणि धावसंख्या वाढते 1 ने. धावसंख्या होते 21. 3 बाद 21. 3 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते आणि मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर 1 has to play अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असतं आणि एक वेगवान पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं असतं. चिराग माळी, याला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग कडे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 25. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ग्लान्स केलेला चेंडू जाते पुन्हा स्क्वेअर लेगकडे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 26. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये काय होतंय
हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज फ्रॉम वाकलन ओंकार शेट्टे. थँक्यू डॉक्टर गवई सर. चांगल्या रन्स आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. चिराग माई सारख्या बॉलर समोर 2 चौकार 3 सिंगल 11 रन्स आल्या आणि परिस्थितीची थोडीशी दबावाखाली होती. त्या परिस्थितीतनं डाव इथे सावरत असताना टीम गावदेवी वेहिले एका बाजूला गोरसई सारख्या बलाढ्य संघाला पराजयाचा रस्ता दाखवून टीम राहणार तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता 2 सामने अतिशय दर्जेदाररित्या जिंकत हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये गावदेवी वेहले गाव. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. स्पर्धेचे प्रणेते निलेश भाऊ जोशी यांच्या वतीनं दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. स्लॉग ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. चिराग माईचा स्पेल कंप्लीट झाला. आता लक्ष असेल भावेश चौधरीच्या षटकामध्ये कुठेतरी आक्रमण करण्याचं. बॅटिंग करणाऱ्या वेले टीमचं विजेंद्र बॅटिंगसाठी आणि त्याच्या जोडीनं निलेश. चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप या दोन्ही बॅट्समनमध्ये होत असताना 18 धावेची भागीदारी आतापर्यंत झाली आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॅटच्या टो एंडला आला बॉल. फिल्डिंगमध्ये थोडीशी गफलत झाली होती बट लक्ष नव्हतं. नॉन स्ट्रायकर एंडला जे बॅट्समन होते एक सिंगल कंप्लीट करून स्ट्रायकर एंडला आले त्या फलंदाजाचं. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 27 लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना राहणार संघाच्या विरुद्ध टॉस जिंकला तो म्हणजेच टीम राहणारनं. आणि अशा क्लायमेटमध्ये देखील त्यांनी घेतला निर्णय फिल्डिंग करण्याचा. तो कितपत योग्य असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनोमनात नक्कीच भेडसावत असेल. बट त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या फलंदाजीनं त्यांना द्यायचं आहे सेकंड सत्रामध्ये धावेचा पाठलाग करताना. बट ते टार्गेट कितीचं असेल, ते पाठलाग कितीचं असेल, कितीचं चेसचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करेल वेले संघ त्याच्यावरती दुसरं सत्र डिपेंडेबल आहे. बॅटची कडा कीपरच्या हातामध्ये बॉल आणि फलंदाज होईल बाद. लागेल चौथा धक्का वेले टीमला. फलंदाज होईल बाद. बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन एंटर होईल नंबर 6 वरती. विजेंद्र बाद झाल्यानंतर केतन येतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 वरती 4 विकेट्स गमावत असताना वेहले टीम. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथनं 11 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावेचा प्रयत्न असेल. वेळेच्या संदर्भात लक्ष ठेवा दोन्ही संघ. चिराग ही गोष्ट तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि जर बॅडलाईटचा कोणताही इम्पॅक्ट मॅचमध्ये पडतोय तर नक्कीच त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागेल. त्यामुळे स्पीडअप करा प्लीज. फास्ट खेळा. भावेश बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला मिस टायमिंग घ्या. फिल्डर आलेत मिड विकेट वरनं. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि एक सुंदर झेल इथे टिपत असताना आपला स्टँडर्ड जपत असताना विलासमोती राहणार क्रिकेट संघ. अजून एक धक्का लागतोय वेहले संघाला. अर्धा संघ मैदानातनं परतीचा प्रवास करत असताना. डीजे बॉलर ऑन हॅट्रिक. लगातार 2 धक्के इथे दिलेत. आजच्या दिवसामध्ये एकही हॅट्रिक झाली नाहीये. एकही मेडन षटक नाहीये. एक मेडन षटक पाहायला मिळालं. 2 विकेट आणि मेडन भावेश पवार कडनं. मात्र त्याचा फायदा तेवढा झाला नाही त्या टीमला कारण नंतर 12 बॉलमध्ये 31 कंप्लीट केल्या चिरागनं आणि सामना जिंकून दिला विलासमती राहणारला. धावसंख्या सिंगल डबलनं पुढे जात असताना स्कोर कार्डवरती धावा लागले आतापर्यंत 28. थोडंसं अपयश कुठेतरी समोर आलंय टीम वेलेच्या. त्यामुळे पुनरागमन करावं लागेल कारण आपण नेहमीच म्हणतो जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा पण एकदाच असं जिंका की साऱ्यांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे.
कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या रणसंग्रामामध्ये इतिहास. आणि इतिहास घडवायचा असेल तर 4 अक्षर जे इतिहास या शब्दामध्ये येतात ती भरपूर मोठी आहेत. त्याच्या डीपमध्ये जाऊन तुम्हाला त्याचा अभ्यास करून तुमचा संघर्ष काय हे तुम्हाला ओळखावं लागेल या रणांगणात आपल्या गावासाठी खेळत असताना. सिंगल डबल्सवरती लक्ष चौथ्या षटकामध्ये दिलाय. भावेश कोणताही मोठा फटका खेळू देत नाहीये. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. हा देखील फुल टॉस जाईल डीपमध्ये मिड विकेटला मिळेल फक्त 1च धाव. काय कमबॅक केलाय चिराग माई महागडा ठरल्यानंतर 4th ओव्हरमध्ये बॉलर भावेशनं फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं आणि आफ्टर 4 ओव्हर टीम पाहायला मिळते 30 या आकड्यावरती 5 विकेट गमावत असताना वेहले संघ या मॅचमध्ये बॅटिंग करतोय. शेवटच्या षटकाचा खेळ इथनं शिल्लक आहे. कुठेतरी वेहले टीम प्रयत्न करत असेल की 12 ते 13 कमीत कमी 15 पर्यंत जावं जेणेकरून 40चं टार्गेट क्रॉस होईल आणि एक फायटिंग टोटल मिळेल. वेहले संघाच्या बॉलर्सला चिराग माई आणि त्याच्या आर्मी समोर थोडीशी चर्चा करते टीम राहणार. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे आणि संध्याकाळच्या या अतिशय सुंदर वातावरणामध्ये ऐकूया एक संगीत. चषक आईला कुंती बाई हा चषक आईला कुंती बाई हा चषक आईला. थँक्यू डीजे. शेवटचे षटक आणि पाहायचं या षटकामध्ये किती रन्स येताना दिसतील. वेहली संघ प्रयत्न करेल मोठ्या फटक्यांसाठी. पहिलाच बॉल सरळ येईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला पूल. वंडरफुल बिग हिट. वॉट अ शॉट. सरळ बॉल जातोय मिड विकेटला क्लिअर करून या चमचमत्या ट्रॉफीवरती आमची नजर आहे हे ठणकावून सांगत असताना गावदेवी वेहले संघाचा बॅट्समन ठोकतो षटकार. धावफलक जात आहे 36 वरती 36. डीजे सलामीला येऊन षटकार आणि चौकार येत असताना बॅट्समन निलेश बॅटमननं इंडिव्हिज्युअल 20 धावा 36 मध्ये त्यानं बनवलेत. अजून एक मोठा फटका. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा हा दुसरा षटकार येत असताना फलंदाज निलेश बॅटमननं. निलेश ऑन फायर नाव. डीजे 42 धावा धावफलकावर 42. वेले गावचे सुपुत्र सन्मान्य श्री धनाजी थळे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. 42 धावा आणि 42 मध्ये ऍड होतील अजून 6 आणि यावेळी बॉल पाठवला स्क्वेअर लेगच्या वरतून. लॉंग लॉंग बिग वे. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. पारितोषिक लाखाचं. थँक्यू डीजे. सलगचे 3 षटकार इथे येत असताना बॅट्समन निलेशच्या बॅट मधून गणू पाटील दापोडे एक युवा यंगस्टर वीर तानाजी दापोडे टीम मधील त्यांच्याकडनं देखील दोन्ही टीम्सला विश यू ऑल द बेस्ट. आणि सध्या परिस्थिती ऑल इज वेल असताना बॅटिंग करणाऱ्या वेहले टीमसाठी लगातारचे 3 षटकार या मॅच मध्ये ठोकलेत आणि संघ जाऊन पोहोचतो 48 वरती. आणि पाहायचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये क्लायमेट जावी अगदी मी म्हणेल शांत मौसम नसताना आपण म्हणू शकतो की गरज नसताना लगातार 3 बॉल 3 षटकार. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. हळूवार गतीने टाकलेला बॉल बीट करून जातो फलंदाजाला. डॉट चेंडू. विशाल पाटील यांनी या 3 जे षटकार मारले यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे निलेशसाठी. 48 इंडिव्हिज्युअल 32 वरती बॅटिंग करतोय. 1 मॅन शो लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सलामी लाईव्हनी भूमिका दाखवत असताना निलेश. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा. पुनरागमन झालंय या मॅच मध्ये आता बॉलर कडनं देखील. जर 3 बॉल मध्ये इथे चौकार षटकार एखादा आला असता 50 क्रॉस होऊ शकली असती
अजून एक बॉल मात्र शिल्लक आहे. पाहायचं त्याच्यावरती नंबर काय लिहिलाय 6-4-2-1 की डॉट की विकेट. अंतिम बॉल पहिल्या सत्रातील. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. हळूवार गतीनं टाकलेला बॉल अगदी ऑन साइडला शफल झाले. बॉडी बॅलन्स ट्रान्सफर करत असताना बॉल पाठवलाय सरळ डीप लॉंग लेग सीमा रेषा पार. चौथा षटकार आलाय स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. बॅट्समन निलेशा बॅटमन वॉर्ड नॉक. क्या बॅटिंग केली. सलामीला येऊन या मॅच मध्ये त्यानं रन्स कंप्लीट केल्या. त्या म्हणजेच आपल्या टीमसाठी टोटल निलेशनं धावा बनवल्या त्या म्हणजे 38. आणि निलेशनं नक्कीच या मॅच मध्ये सांगितलं तमाम क्रिकेट रसिकांना, नींद नहीं बदलती बस सपने बदल जाते हैं, मंजिल नहीं बदलती बस रास्ते बदल जाते हैं. जगा लो जज्बा जीतने का दिल में, क्योंकि कोशिश करने से वक्त बदल जाता है. आणि अगदी कठीण काळामध्ये ज्यावेळी टीम होती वेहले, अशा कठीण काळातून तो काळ कम्प्लिटली बदलवला. शेवटच्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या गेल्या आणि टीमसाठी 54चं टार्गेट सेट करून दिलं या मॅचमध्ये. आणि 55चं टार्गेट आता चेस करावं लागेल विलासमती राहणार क्रिकेट संघाला. मॅच ज्यावेळी सुरू होईल या आपण ऐकू. सुरुवातीला आमचे सहकारी समालोचक डॉक्टर गवळी सरांना, त्याचबरोबरीने आमच्यासोबत आहेत ज्ञानेश्वर चिकणे, याच विभागातील एक लोकल कॉमेंटेटर. मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी नक्कीच एक संघर्ष डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला विसरून चालणार नाही आहे चिराग माही हे नाव देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी दिवे लागायची वेळ जवळ आली असताना आपल्या टीमच्या विजयाचा दिवा हा खेळाडू इथनं जाळू शकतोय. या ऐकूयात काय घडेल काय बिघडेल आगे की कहाणी डॉक्टर गवळी सर की जुबानी. थँक्यू. धन्यवाद ओंकार सेटे. तर 55 धावांचं लक्ष. एक क्षण तर असं वाटलं होतं की कदाचित 35-36 धावांचं लक्ष राहील, पण शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार मारलेले आहेत. खास करून निलेश म्हणून असं म्हटलं होतं की एक चांगली मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. आणि निलेश हा सलामीला आला होता आणि तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार मारलेले आहेत आणि तब्बल 38 धावांची खेळ केलेली आहे. दरम्यान विलासमती राणाल 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू दीपक भोईर यांच्याकडून विलासमती राणाल संघाला ऑफर आहे. षटकारांची हॅट्रिक करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक, चौकारांची हॅट्रिक करता बॅट्समन तर 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद दीपकजी भोईर, आपलं खूप खूप आभार. विशालजी पाटील आणि 400 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे ते निलेशसाठी, कारण 4 जे षटकार मारलेले आहेत 4 षटकारासाठी. जाऊया आपण, कारण 55 धावांचं एक विशाल लक्ष. आस्किंग नांदेड आवश्यक धावगती जर आपण बघितली 11च्या सरासरी धावा जमवायच्या. सलामीची जोडी खेळपट्टीवर भावेश आणि करण आणि पहिलं षटक घेऊन येतोय साजन. पहिल्याच बॉल वरती एक चांगला फटका मिड ऑनला क्लिअर करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो चौकार. थँक्यू डीजे. वरी फर्स्ट बॉल बाउंड्री देत असताना टीम राहणारसाठी बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल संधी होती आणि लॉलीपॉप बॉल आपण म्हणू शकतो मिस केला आणि विकेट देखील गमावली. फलंदाज भावेशनं एका चौकारानंतर इथे बॉलर साजनला मिळतीये सफलता. फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
टॉस जिंकून फिल्डिंगचा घेतलेला निर्णय, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आलेला 24 धावा आणि आता आलेले अडथळे हे माहिती आहेत टीम राहणारला. आणि तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गीतेशला. इन ॲट नंबर 3 ॲज 1 डाऊन. संघ अगदी अडचणीमध्ये नक्कीच, कारण समोर 55चं टार्गेट, 11ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला बनवायची आहे आणि अशा क्षणाला नक्कीच अनेक संकटांना सामना तुम्हाला करावा लागेल. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवरती साजन. इथे फटका चांगल्याला स्टँड अँड डिलिव्हर. सरळ बॉल जाईल लॉंगॉनच्या वरनं. एक मोठा फटका, शॉट ऑफ द डे, वेल लेंथ पिक अँड वेल फिनिश. सरळ चेंडू जातोय, एक चांगला रिझल्ट देऊन षटकाराचा. थँक्यू डीजे. चिराग यांचे मोठे बंधू राजत गीतेश आणि पहिल्या बॉलवरती सांगत असताना रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता फरिश्ते, पंछियों के पास कहा होते नक्षे फिर भी ढूंढ लेते रास्ते. अजून एक यावी नंबर ऍड होईल. 4. यस, चौकार. चौकार, षटकार, चौकार. 4 बॉलमध्ये रन झालेत आतापर्यंत 14 धावा. एक विकेट देखील त्यामध्ये गमावली आहे टीम राहणारनं. सुंदर बॅटिंग करत असताना सुंदर स्टार्ट. गीतेश ऑन स्ट्राईक. वादळ निर्माण केल्या मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचं. षटकार, चौकार, तदनंतर 2 धावा मिळतील का? थ्रो खराब आलाय, अन्यथा इथे धोका तर नक्कीच होता. आणि टीम राहणार इथे सांगतीये थोडंसं असावं पण स्वतःच्या हिमतीवरती तयार केलेलं असावं. अनेक वेगळं अस्तित्व स्वतःच्या नावाचं निर्माण करत असताना या भिवंडी क्रिकेट जगतामध्ये स्वतःच्या नावाची हुकूमत गाजवत असताना टीम विलासमूर्ती राहणार. 16 धावा धावफलकावरती. एक डबल ऍड झाली मागच्या बॉलवर. आणि यावेळी मिस्टामिंग बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय, कॉल झालाय, कॅच झाली ड्रॉप. जजमेंट व्यवस्थित झालं नव्हतं आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर गीतेशला मिळाली आहे संधी आणि राहणारला मिळाले 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. ज्या प्रेक्षकांनी पडदा पकडलाय सोडायचा प्लीज. पडदा प्लीज सोडा. पडद्यापासून थोडेसे मागे राही विनंती. चला स्पीड अप करा, फास्ट खेळा थोडंसं. वेहले साजन मागच्या मॅच मध्ये ज्यानं अतिशय चांगली कामगिरी केली त्याच बॉलरला आता टार्गेट केलं गेलं या मॅच मध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, टीम राहणार आणि वेहलेगाव संघर्षाची नोंद ही कायम होत असते. मग त्यात तुमचा विजय हो किंवा पराजय हो, फक्त आणि फक्त लढायला शिका. कारण ज्यावेळी तुम्ही लढता तुम्ही घडत असता आणि मागच्या चुकांमधनं तुम्ही भरपूर काही विजयाचे किंवा अपयशाचे धडे घेत असता. कारण अपयश नक्कीच तुम्हाला भेटायला तयार असतं, बट तुम्ही अपयशाला भेटायला जाऊ नका. बासमन हिट विकेट झालेत. आता गवळी सर हेच म्हणावं लागेल की स्वतःहून अनसक्सेसला भेटायला गेला हा बासमन. या स्पर्धेतील हा दुसरा बासमन आहे जो हिट विकेट झाला. न्यू बासमन येतोय देवेश. भिवंडी क्रिकेट म्हटलं तर 3 नावं सर माझ्या माहितीप्रमाणे अशी डोळ्यासमोर येतात जे मैदानावरती कधी येईल ना अक्षरशः वाट पाहावी लागते ज्यावेळी ती टीम चेस करत असते. एक नाव म्हणजे मी घेईल पडघा विभागातलं महेंद्र मागेचं. 6 बॅट्समन आउट झाले तरी तो फलंदाज शेवटच्या टप्प्यात मैदानाच्या आतमध्ये येतो. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भावेश पवारला 6 फलंदाज आउट झाल्यानंतर तो मैदानामध्ये आला. त्या आधीची मॅच आपण गोरसई राहणार पाहिली, 5 विकेट्स गेल्यानंतर चिराग मैदानाच्या आतमध्ये आला. म्हणजे वर्ल्ड फिनिशरच स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास
या खेळाडूंनी ठेवला आहे, म्हणून वेल फिनिशर ऑफ भिवंडी क्रिकेट नक्कीच ही ओळख त्यांची निर्माण झाली आहे. देवेशने जर षटकार मारला तर दीपक पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आजच्या दिवसामध्ये त्याला सातत्यानं लावलं जातं. बॉल आता या बॉलिंग मार्कवर खोलवर टप्प्याचा हा बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ ला फिल्डर एक सिंगल इथे ऍड होईल. कमबॅकची नितांत गरज या मॅच मध्ये वहिले टीमला. कम पहिल्या षटकामध्ये 18 खर्च झाल्या, अजूनही चिराग माईचं येणं बाकी असताना तर मग हा सामना तुम्हाला भरपूर लांब घेऊन जावा लागेल. आजच्या दिवसातील हा अंतिम टर्न असेल. यानंतर नक्कीच 3 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत डॉक्टर गवई सरांना. बॉल आता या बॉलिंग ट्रॅक वरती रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. बॉलर सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती. राऊंड विकेट. अजून एक एक्स्ट्रा रन मिळू शकते आणि यस मिळाली आहे. पाहिजे त्यामध्ये बाय 1 गेट 1 फ्री. सध्या तरी हेच म्हणावं लागेल. 2 धावा ऍड झालेत. धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 222 तुम्हाला बनवायचे त्या मॅच मध्ये 55 संघर्ष थकाता जरूर है लेकिन हमें अंदर से मजबूत भी बनाता है. तर या मॅच मध्ये संघर्ष करताना थोडंसं मजबूत व्हावं लागेल वहिले टीमच्या बॉलर्सला. लेफ्ट आर्म सीमर बॉलर आहे, सॉरी राऊंड विकेट आलेत. राईट आर्म बॉलर आणि इथे क्रिकेट मधला सगळ्यात सेफ आणि देखना फटका. बॉल जातो 1 बाउन्स फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, थँक्यू डीजे. करना ये. अक्षयच्या शेवटच्या षटकामध्ये 24 धावा आल्या. त्यानंतर त्याचं उत्तर देत असताना राहणार संघ सांगतो वहिले टीमला कॅलेंडर फक्त तारीख बदलतं, परंतु एक दिवस अशी तारीख येते जी कॅलेंडरच बदलवून टाकते. म्हणून संयम ठेवा, कारण वेळ प्रत्येकाची येते. फक्त मेहनत करत राहा, कारण मेहनत केल्यानंतर वेळ प्रत्येकाची बदलते. आणि 55चं टार्गेट जरी असलं तरी स्ट्रगल करत असताना या मॅचमध्ये आपल्या एक मोठ्या विजयासाठी, मोठ्या संघर्षासाठी, एक चमचमत्या ट्रॉफीसाठी आम्हाला लढायचं हे सांगत असताना टीम विलासमती राहणार अतिशय सुंदर क्रिकेट खेळत असताना. राईट आर्म राऊंड विकेट. यावी फटका चांगला, मिडलिंग चांगल्या, टायमिंग चांगल्या. बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने, बट तिथे क्षेत्ररक्षकानं टिपलाय झेल की बॉल गेल्या बाउंड्रीच्या बाहेर. अंपायर सिग्नल विकेट, षटकार. थँक्यू डीजे. आणि हा रिप्लाय स्क्रीन वरती तुम्हाला दाखवत असताना प्रिन्स मूवीज कॅच तर घेतली, बट बॉल ज्यावेळी टिपला त्यावेळी पाय बाउंड्री लाईन वरती होता. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना टीम वहलेगाव विजेंद्र होते तिथे फिल्डर. म्हणूनच तर आपण म्हणतो की या मातीशी, या क्रीडांगणाशी प्रामाणिक राहा. विजयाचे आणि अपयशाचे झेंडे याच मातीत गाडले जातात. आखूड टप्प्याचा बॉल हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा रोखता येणार नाहीयेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. 34 धावा धाव फलकावरती. आणि अजूनही या षटकातील एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 55चं टार्गेट अशा परिस्थितीमध्ये देखील महागडं वाटत नाहीये. 19 बॉल 21 रनची गरज. सामना कम्प्लिटली खुला केलाय आणि त्यातल्या त्यात चिराग सेना देखील अजून बाकी आहे. इथे लाईन चांगली आहे. हा बॉल तुम्हाला लढण्यासाठी एक स्पिरिट, एक ऊर्जा निर्माण करून देईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 34
आणि आता बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये 18 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 18 चेंडूमध्ये अजूनही या सामन्यात 21 धावा. हा सामना जिंकण्यासाठी टीम विलासमूर्ती राहणारला आजचा दिवस कोणती टीम या मॅचमध्ये गाजवेल, राहणार की टीम वहेलेगाव, हा प्रश्न तर प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. पण त्याचं उत्तर येणाऱ्या 21 धावा आणि येणारे 18 बॉल तुम्हाला देतील. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ कसा असेल नक्कीच आपण या ऐकूयात. आजचा दिवस ज्यांच्यासोबत अतिशय चांगला आनंद समालोचन करण्याचा मला मिळाला आदरणीय डॉक्टर गवई सरांना. पण दोन्ही टीम्सला स्पेशली वेल्हे संघाला सांगेल, मैदान तब तक मत छोड़ना जब तक आप जीत नहीं जाते. नेवर गिव अप, ऑलवेज सेज आय बॉर्न टू फ्लाय, बॉर्न विथ विनर क्वालिटीज. थँक्यू सो मच. आज भरभरून प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराज, जय क्रिकेट. या ऐकूयात गवई सरांचा आवाज. धन्यवाद ओंकार शेटे. तर 34 धावा म्हणजे एक सकारात्मक सुरुवात आणि मित्र म्हणेन की विजयाकडे वाटचाल करणारी सुरुवात. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. सकारात्मक क्रिकेट बघायला मिळते. बॉबी येते गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र थोडासा प्रणपुडला येण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक 34 धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा पंच करतायत. धावसंख्या होते 35. 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहाटेचा जल बघितला आपण तर विलासमती राहणार संघाचा पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पण फक्त 2 फलंदाज बाद झाल्यात आणि अजून विशेष म्हणजे चिराग माळीला खेळायला यायचं आहे. ही एक जमेची बाजू आहे विलासमती राहणार संघाची. अजून नितीन यायचा बाकी आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जवळपास 6 ते 7 स्थानापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी उपलब्ध आहे राहणार संघाकडे. बॉबी 7 ते 8 बॉलांचा रनअप. लेफ्ट आर्म, याला मात्र चांगला फटका खेळलेला आहे. सी चांदने फटका खेळलेला आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग, सीमा पार चौकार. रिप्लेमध्ये लोअर फुलटॉस चेंडू होता. अगदी छपल क्रॉस झाला होता. स्वीपच्या अंदाने फटका खेळला होता. एका टप्प्याने हा चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॉबी लेफ्ट आर्म, पुन्हा फुलटॉस चेंडू, फटका खेळला. चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 41. पहिल्या दिवशी आज राजा दिवेकर यांनी काय स्कोरिंग केलेलं आहे आणि मित्र म्हणून मी प्रशंसा करू इच्छितो राजा दिवेकर यांची. आणि जे स्कोरिंग चांगलं होत असतं समालोचन करण्यामध्ये सुद्धा काही अडचण निर्माण होत नसते. बॉबी यानंतर फोर्स केलेला आहे चेंडू हवेत आणि ह्याच बरोबर झेल बाद होतोय देवेश. देवेश यांनी बाद होण्यापूर्वी 19 धावांची खेळी केली होती. 1 षटकार मारला होता आणि 2 चौकार मारले होते. आता मात्र चिराग येतोय. गितेश आणि चिराग दोन्ही बंधूंची जोडी ही खेळपट्टीवर आहे. बॉबी लेफ्ट आर्म, यावर सहजगत्या फ्लिक केलेला आहे चेंडूला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. काय फटका खेळलेला आहे.
साजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आतापर्यंत तरी चांगल्या रीतीने केलेला आहे राहणार संघाने. याला फक्त हलक्या हाताने केलेल्या पॉइंटला फक्त चेंडूला ढकललेला आहे आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धाव्याने धावसंख्या होती 47. 10 चेंडू आणि 8 धावा. 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गीतेश खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. याला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमा पार जातोय चौकार. आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. क्लास फटका बघायला मिळाले कव्हरच्या डोक्यावरनं. क्लास फटका क्रिकेट मधला क्लास फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरनं बॅकफुटला आला होता. जागा बघून फटका खेळला होता. 51 धावा झाल्या. 22 धावांवर खेळतोय. यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय. 4 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 51 धावा झालेल्या आहेत. 22 धावांवर गीतेश खेळतोय. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. साजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म. एवढा गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र पूर्ण मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती 52 धावांवर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 3 धावांची. विजयाकडे वाटचाल करतोय तो विलासपती राहणार संघ. आता मात्र सिली मिडॉन लावला जात आहे. यावेळेला मात्र इम्प्रोवाइज फटका. काय फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि याचबरोबर विलासपती राहणार संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन विलासपती राहणार. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच गीतेश माळी. गीतेश माळी इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन विलासपती राहणार आणि अभिनंदन प्रताप शेठ पाटील. गीतेश प्लीज कम फॉरवर्ड. लगेच यायचं